महिला आर्थिक विकास महामंडळ व आकार संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण अंतर्गत दीपस्तंभ लोकसंचालित केंद्र भोर तालुका जिल्हा पुणे इथे सॅनिटरी नॅपकिन उत्पादन केंद्र सुरू केलं आहे। तर हे आपण युनिट आता पाहूया। हे आपलं युनिट आहे। इथे सॅनिटरी नॅपकिन उत्पादन बनवले जाते। सध्या आम्ही इथे 6 जणी महिला काम करत आहोत। हे जे रॉ मटेरियल आहे ते वाईन वूड पासून बनवलेलं असतं। तर हे आपले पुष्ट्याचे आपण छोटे छोटे तुकडे केले जातात। हे असे छोटे छोटे तुकडे केल्यानंतर जे आपलं जे मशीन आहे हे फ्लोरायझर मशीन आहे। हे आपले जे आहे ते फ्लोरायझर मशीन आहे। तर ह्या पुष्ट्याचा आपण कापूस बनवला जातो। आपण कापूस काढल्यानंतर ही प्रोसेस होते। तर ही वेट मशीन आहे। त्या वेट मशीन मध्ये जे आहे ते 6.3 वेट करतात। त्यानंतर ही आपली जी डाय आहे ती 240 ml ची आहे। तर हे 4 डाय आहेत। एका वेळेस 4 पॅड आपले प्रेसिंग होतात। तर हे 240 ml च्या डाय साठी आपण 6.3 कापूस घेतो। हे पूर्ण डाय अशी भरली जाते। ही जी मशीन आहे ती आपली प्रेसिंग मशीन आहे। ते जे डाय आपण भरलेले असते ते ह्याच्यामध्ये प्रेस केली जाते। एका वेळेस 4 पॅड प्रेस होतात। अशा प्रकारे हे प्रेसिंग केलेले पॅड आपल्याला हे बकेट मध्ये ठेवले जातात। त्यानंतरची जी नेक्स्ट प्रोसेस आहे आपले ते सेलिंगची प्रोसेस येते। तर ही आपली सेलिंग मशीन आहे। ह्याला आपण सेमी ऑटो सेलिंग मशीन म्हणतो। तर ह्यामध्ये ही फर्स्ट डाय येते, सेकंड डाय येते। एका वेळेस 2 पॅड आपले जे आहे आपली ती प्लास्टिक सीट आहे। ह्यामध्ये आपण गम यूज करतो। तर हे गम आपले SG4 गम आहे। हे फर्स्ट प्लास्टिक सीट वर एक स्प्रे केला जातो। त्यानंतर आपले हे पॅड ठेवले जातात। त्यानंतर आपण ही सीट यूज करतो ती ओन सीट आहे। त्यामध्ये पाणी वगैरे शोषून घेतलं जातं आणि ही प्लास्टिक सीट आहे। अशा प्रकारे आम्ही डेली 700 पॅड सेलिंग करतो। अशा प्रकारे आपले पॅड बनवून झाल्यानंतर आपण क्वालिटी चेक करतो। क्वालिटी चेक मध्ये फर्स्ट आपण हे पॅड बनवले जे आहे ते कटिंग प्रॉब्लेम काय आहे का तो चेक करतो। कटिंग नंतर सेलिंग प्रॉब्लेम चेक केला जातो। त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी चेक केली जाते आपल्या पॅडची। ती आपल्याला 8 ml पेक्षा जास्त हवी असते। अशा प्रकारे ही आपली पॅडची चेकिंग झाल्यानंतर आपण जे मेन आहे ते गमिंग चेक करत असतो पॅडची। तर ते गमिंग चेक करण्यासाठी आपण एका मिनिटाला 40 ml पाणी शोषून घेतले की नाही हे चेक करत असतो। तर आता आपण एका मिनिटात 40 ml पाणी शोषते की नाही हे चेक करायचं। अशा प्रकारे आपण हे आता चेक केलं। ते एका मिनिटात आपलं हे 40 ml पाणी शोषून घेतलं जाते। म्हणजे हे पॅडची क्वालिटी एक्युरेट आहे। आता ही क्वालिटी चेक करून झाल्यानंतर आपण पुणे प्रोसेस जी आपली येते ती गमिंगची प्रोसेस होते। ही जी मशीन आहे आपली ही गमिंग मशीन आहे। तर हे गमिंग करतात ताई। तर ह्यामध्ये
ते हे क्वालिटी चेक करून आलेले पॅड ते गमिंग करत असतात. त्यासाठी यूज करतात ते हा लॉंग रिलीज पेपर असतो आणि हा नेक जो आहे ते प्रथम पहिला आपल्याला नॅपकिनला रॉंग रिलीज पेपर स्प्रे केला जातो, नंतर शॉर्ट रिलीज पेपर हे केलं जातं, प्रेस केला जातो आणि अशा प्रकारे हे पूर्ण गमिंगची प्रोसेस कंप्लीट होते. अशा प्रकारे आपली गमिंग प्रोसेस कंप्लीट होते. गमिंग प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपण स्टेरिलायझर करतो. हे आपले स्टेरिलायझर मशीन आहे. ह्या स्टेरिलायझर मशीन मध्ये आपण जे नॅपकिन आतापर्यंत बनवलेले आहे ते वातावरणातले बॅक्टेरिया, आपल्या हातात यूज केलेले बॅक्टेरिया वगैरे हे पूर्ण मारले जातात. त्यासाठी आपण हे स्टेरिलायझर करतो. तर हे स्टेरिलायझर मध्ये आपण मिनिमम 10 मिनिट एक नॅपकिन स्टेरिलायझर केले जातात. तर ही आपले जे आहे ती स्टेरिलायझर मशीन आहे. यामध्ये आपण एका वेळेस दोन्ही साइड स्टेरिलायझर होण्यासाठी एक पॅड आपण उलटा ठेवला जातो, एक पॅड उलट ठेवला जातो. तर अशा प्रकारे आपण हे नॅपकिन ह्याच्यामध्ये सेट केले जातात. ते 10 मिनिट स्टेरिलायझर करत असतो आपण. तर हे स्टेरिलायझर मशीन, हे स्टेरिलायझर पूर्ण झाल्यानंतर हे आपला रॅप पेपर आहे. तर ह्या पेपर मध्ये आपण डेली जे पॅकिंग करतो त्यासाठी आपल्याकडे ही स्टॅम्पिंग मशीन आहे. रोज डेली आपण डेट, मंथ वगैरे चेंज करतो आणि आपल्यासाठी एक बॅच नंबर पण आहे. नंतर आपण हे पॅकिंग केलं जातं. ही जी आहे आपली ही पॅकिंग मशीन आहे. अशा प्रकारे हे आपले आनंदी सॅनिटरी नॅपकिन विक्रीसाठी तयार आहे. नमस्कार. महिला आर्थिक विकास महामंडळ तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचा आयोजित दीपस्तंभ लोकसंचालित साधन केंद्र बोर ही संस्था बोर तालुका बोर जिल्हा पुणे या CMRC मध्ये मी मॅनेजर राजश्री तारू काम करत असून दीपस्तंभ लोकसंचालित साधन केंद्र बोर या संस्थेमध्ये 200 बचत गट असून 3000 सभासद संख्या आहे. 23 गावातून आमचे कार्य चालू आहे. या बचत गटांना आमच्याकडून विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. त्यांना बँक कर्ज मिळवून देणं, त्यांना उद्योजकतेसाठी वेगवेगळे उद्योग उभे करून देणं, प्रशिक्षण कार्यक्रम घेणं, त्याचप्रमाणे काही सरकारी योजना असतील तर त्यांचा लाभ मिळवून देणं इत्यादी कामे आम्ही सर्वत्र करत असतो. त्याचबरोबर माविमच्या मदतीने आमची CMRC स्वबळावरती कार्य करण्यासाठी कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य आणि तांदूळ खरेदी विक्री हे उपक्रम आमचे चालू आहेत. आकार मुंबई यांच्या मदतीने आमच्या CMRCला सॅनिटरी नॅपकिन हे युनिट चालू केले असून आमच्या युनिटमध्ये 6 महिला आता सध्या काम करत आहेत. त्या मार्केटिंगसाठी आम्ही 15 गावातून 20 महिला बोलवल्या होत्या. त्याचप्रमाणे आमचं मार्केटिंग आता चांगल्या प्रमाणात चालू आहे. तसेच मेडिकल असोसिएशनची मीटिंग आम्ही वेळोवेळी घेत असल्यामुळे आमच्या मार्केटिंगसाठी अतिशय चांगला रिस्पॉन्स येत आहे. अशा विविध उपक्रमातून आमची CMRC स्वबळावरती कार्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. धन्यवाद.